नमस्कार मित्रांनो, मी राहुल तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनल राहुल रगतवान ब्लॉग्समध्ये। तर आजचा दिवस जो आहे माझ्यासाठी खूप स्पेशल आहे। आज आपण स्टार्ट करतो लडाखची बाईक राईड म्हणण्यापेक्षा लडाखला आपण आज जाणार आहोत। आज आपण श्रीनगरला जाणार आहोत, वाया फ्लाईट जाणार आहोत। आपल्याला आपण जास्त दिवस मला सुट्ट्या भेटल्या नाही, त्याच्यामुळे आपण बाय रोड न जाता आपण फ्लाईटने चाललो आहोत। इथून मी श्रीनगरला जाणार आहोत। आपला जो पहिला प्लॅन होता तो श्रीनगरला बाईक पिकअप करायचा होता, पण काही कारणामुळे तिकडे आपल्या बाईक ज्या आहेत ते पोहोचलं नाही। तर आपण श्रीनगरला जाऊन अगेन जम्मूला परत फ्लाईट घेणार आहोत जम्मूसाठी, आणि जम्मूला बाईक कलेक्ट करून दुसऱ्या दिवशी आपण तिथून राईड स्टार्ट करणार आहोत। बाकीचा अपडेट मी आता एअरपोर्टवर पोहोचल्यावर देतो। आता माझी तयारी तर झालेली आहे। आपण लगेज हे जे आपल्या बाईक बरोबरच पाठवलेलं ट्रान्सपोर्टर बरोबर, तर आता फक्त आपल्याला हेल्मेट कॅरी करायचं आहे आणि आपल्या टॉयलेटरीज जे की ब्रश वगैरे जे आहे ते आपल्याला फक्त कॅरी करायचं आहे। एअरपोर्टला अजून आपल्याला 3 ते 4 जण भेटणार आहेत, तर एकेकांची सगळ्यांची मी तुम्हाला ओळख करून देईलच तिथे। आता डायरेक्ट भेटू एअरपोर्टला आपण। तर फायनली एअरपोर्टला आलेलो आहोत। असा काही माझा मागचा व्ह्यू, श्रेयस आणि हे येतात आहे। चलो ठीक आहे। एक जॅकेट आहे, रायडिंग जॅकेट, आपलं हेल्मेट आहे, आणि हा आजूबाजूचा काही व्ह्यू। श्रेयस आणि हे येतात आहे बरोबर। अजून 2-3 जण आपल्याबरोबर यायचे राहिलेले आहेत, ते आले का मग आपण चेक इन वगैरे करू सर्व। आणि हा माझा मागचा असा काही व्ह्यू। इकडे जो आहे आपला नॅशनल फ्लॅग आहे, त्याच्यानंतर हे स्ट्रक्चर, आणि आमची जी फ्लाईट आहे ती आहे नंबर 6 ला। कुठून जायचं श्रेयस? पुढे का इथूनच? पुढून जाऊ, पुढे आहे आय थिंक सो, तो बस 6 नंबरचा, तर पुढून जाऊ। चल, तुम्हाला मी भेटतो थोड्याच वेळात। हो, फायनली तर लाईफमध्ये पहिल्या टाईममध्ये आपण चाललेलो आहोत एअरपोर्टमध्ये एंटर करायला। मी तर फर्स्ट टाइम चाललो लाईफमध्ये, त्यानंतर माझी लगेच कनेक्टिंग फ्लाईट आहे सेकंड। तर आता बघू, आपण थोड्याच वेळात आतमध्ये जाऊ, चेक इन करू। सगळं सिक्युरिटी चेक इन आणि वगैरे सगळं झालेलं आहे। काय काय मला आपल्या चेक इन बॅगेजचं जास्ती वेट होतं, पण टोटल 18 केजीस होते। हां, दोघांचे आमचे मिळून 18 kg झाले, तर इनफ, काही एक्स्ट्रा आम्हाला पे करावे नाही लागले। बट बेस्टपैकी आमचं सर्व सिक्युरिटी चेक इन वगैरे झालेलं आहे। आता आम्ही खाली आलेलो, आमच्या बोर्डिंगकडे चाललेलो आहोत। सॉरी 47B कडे चाललो होतो आता आपण, आणि थोड्याच वेळात आपण पोहोचू। आमची 120ची जी आहे बोर्डिंग आहे, ऑलरेडी 125 झालेले आहे। जेवढं लवकर जाता येईल तेवढं लवकर जाऊ आपण। बघू, माझ्याबरोबर विशाल आणि अजून पूर्ण टीम आहे माझ्याबरोबर। विशाल इकडे आहे। बघू, थोड्या वेळात आपण परत आता भेटू तुम्हाला। फ्लाईटमध्ये जर चालू करायला भेटला मला चान्स, तर आपण फ्लाईटमध्ये पण चालू करून दाखवू। असा काही व्ह्यू आहे। तर आता आपण इथे एअरपोर्टवरती वडापाव विचारला, वडापाव आहे 750 रुपयाचा। तर माझ्या मागचा असा काही व्ह्यू, आपण एक एक तुम्हाला मी दाखवतो पुढचा व्ह्यू। देन आपण मग जो आपला हे काय बोलतो, चेक इन ना, काय बोलतो त्याला, बोर्डिंग करताना जर कॅमेरा अलाव केला तर बोर्डिंग करताना पण मी तुम्हाला दाखवेन। हा काही असा व्ह्यू समोरचा। लाईफमध्ये पहिल्यांदा मी एवढा जवळून विमान बघतोय। मल्टिपल विमानस आहेत इथे। लहानपणी विचार केलेला मी बसेल म्हणून, आणि फर्स्ट टाइम आता आज आलेला आहे की मी बसणार आहे म्हणून। आपण जे आहे आपलं बोर्डिंग झालेली आहे, आणि जस्ट आता आपण एंटर करतोय। माझी बाकीची टीम जी आहे ती येते अजून, मी फक्त पुढे आलेलो आहे। आणि बघू, थोड्या वेळात आता आपण एंटर करणार आहोत। माझी टीम ओके, हे 2 मेंबर आलेले आहेत झोन 1चे। बाकीचे त्यांच्या ह्याच्यावर बघायला पाहिजे होतं किती होतं झोन, ते मागे होते ते। ठीक आहे, बघू। चल, आलेलो आहोत आता, बघू। हा काही समोरचा व्ह्यू।
एक क्विक अपडेट देण्यासाठी तुम्हाला मी आता हा व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे. आम्ही जे आहे मुंबईवरून श्रीनगरला गेलो. श्रीनगरवरून आमची QRT फ्लाईट होती, डायरेक्ट ट्रान्सफरवर आलो आम्ही जम्मूला. जम्मूवरून बाईक कलेक्ट करता करता आम्हाला वाजले रात्रीचे 10. तिथून आम्ही हॉटेल बुक करता करता आम्हाला 11:30 पावणे 12 झाले. आत्ता आम्ही 12:10ला एका हॉटेलमध्ये आलो रँडम, जिथे की फक्त राजमा चावल भेटतात आहे. आता आम्ही जे मागवलेले आहेत तर क्वालिटी क्वांटिटी बघू आपण कशी आहे ती. त्याच्यानंतर जो आपण मोटो ब्लॉगिंग आहे तो उद्यापासून करणार आहोत. उद्या आता इथून गेलो की मी चार्जिंगला बघतो, माझे चार्जिंग कॅबल आणि ते लगेजमध्येच गेलेलं आहे. बघतो C-पिनचा जर भेटला आपण चार्ज करू आणि मग स्टार्ट करू. चलो आजच्यासाठी एवढंच. परत भेटू उद्या मोटो ब्लॉगिंग सेटअपमध्ये. रात्रीच्या वाजलेले 12:20. एक दुसरा हॉटेल बघितलेला आम्ही. हॉटेल म्हणजे जेवणासाठी तिथे आलेलो आहे. हा नवीन पदार्थ माझ्यासाठी आहे. हिमांशूने सांगितलं आहे की इथे हा प्रत्येक एव्हरी डिश बरोबर दिला जातो. त्याच्यावर इकडे समोसे, बाकी टीम इकडे बसली आहे, बाकी इकडे आहे. आता बघू, खाण्याची चव बघू, नंतर रिव्ह्यू देतो की कसं आहे ते.